हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू केमोडायनेमिक्स. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या चॅप्टरच्या फिजिकल प्रॉपर्टीज या टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज जे असतात यांच्यात आपण 3 टाईपच्या फिजिकल प्रॉपर्टी आज स्टडी करणार आहोत. त्याच्यातली पहिली जी आहे ती आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, सेकंड आहे बॉइलिंग पॉइंट आणि थर्ड आहे सोल्युबिलिटी. आता याच्यापैकी बघा, आपल्याला एक एक फिजिकल प्रॉपर्टी जी आहे ती डिटेलमध्ये समजून घ्यायची. आणि आपल्याला माहिती की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत याला आपण 2 टाईपमध्ये डिवाइड केले या चॅप्टरमध्ये. पहिला आहे अल्किल हॅलाइड्स आणि दुसरा आहे ॲरिल हॅलाइड्स. आता आपल्याला या दोघांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिटेलमध्ये स्टडी करायच्या. आता आपण पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे आपण स्टार्ट करू. आणि त्याच्यातला जो पहिला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे अल्किल हॅलाइड्स त्याच्या आपण नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहे ते आपण स्टार्ट करू. आता नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला फर्स्ट नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अल्किल हॅलाइड हे आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अंडरस्टँड होईल. आता नेचर ऑफ CX बॉन्ड कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अल्किल हॅलाइड हा कोणत्या टाईपचा बॉन्ड असतो हे आपल्याला खालच्या काही पॉइंट्स वरून कळणार. त्याच्यातला जो पहिला पॉइंट आहे तो आहे पोलर नेचर ऑफ कार्बन हॅलोजन कोव्हॅलेंट बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कार्बन जो असतो जनरली हा कोव्हॅलेंट बॉन्ड प्रोड्यूस करतो आणि कार्बन जो असतो हॅलोजन सोबत सुद्धा त्याचा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो आणि या कोव्हॅलेंट बॉन्डचे नेचर हे पोलर असतं. आता पोलर नेचर कसं काय की हा जो हॅलोजन असतो, हॅलोजन या सिंगल बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे हॅलोजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि कार्बनकडचा इलेक्ट्रॉन थोडासा हॅलोजनकडे शिफ्ट झाल्यामुळे कार्बनवर इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी क्रिएट होते, म्हणजेच कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो. हा एक लक्षात घ्या, इथं कार्बन हॅलोजन हा जो बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड हा कम्प्लिटली ब्रेक होत नाही, म्हणून तिथं फक्त पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज सेपरेशन होत असतं आणि याच्यामुळे कार्बन हॅलोजनचा बॉन्ड हा पोलर होत असतो अल्किल हॅलाइड्स मध्ये. हे आपण पहिलं रिझन बघितलं. आता दुसरं रिझन जे आपण बघणार आहोत ते कार्बन हॅलोजन मधला जो बॉन्ड फॉर्मेशनच्या वेळेस जे ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग होते ती ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यात बघा, कार्बन हॅलोजन बॉन्ड इज फॉर्म बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड हाफ फिल्ड p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन ॲटम. म्हणजे याच्यात काय असतं, हा जो कार्बन असतो कार्बनच्या हायब्रिडायझेशन याच्यात sp3 असतं. हे sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल कार्बनचं आणि हॅलोजन जो असतो कोणताही हॅलोजन याच्या हाफ फिल्ड p ऑर्बिटल या दोघांची ओव्हरलॅपिंग होते आणि ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे कार्बन हॅलोजन सिंगल बॉन्ड प्रोड्यूस होतो. हे त्याचे दुसरं रिझन झालं. आता तिसरं रिझन ह्या दुसऱ्या रिझनवर डिपेंड आहे. तिसरं रिझन असं आहे की जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे त्याच्यामध्ये जो हॅलोजन ॲटम असतो त्या हॅलोजन ॲटम्स ज्या आहेत त्याची साईज खूप महत्वाची असते, हे लक्षात घ्या. आपल्याकडे टोटल आपण 4 कार्बन हॅलोजन बॉन्ड स्टडी करणार आहोत. म्हणजे फ्लोरीन हॅलोजन असेल, त्यानंतर क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल आणि आयोडीन असेल. जर आपण पिरियोडिक टेबलच्या कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंग जर गेलो तर इथं फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन ॲटॉमिक साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस. तर याच्यामुळे काय होतं, फ्लोरीन टू आयोडीन याच्यामध्ये हॅलोजनची जी साईज आहे टॉप पासून बॉटम पर्यंत काय होते, ऍज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस साईज ऑल्सो इन्क्रीजेस. मग ही हॅलोजनची जी साईज असते, हॅलोजन ॲटमची जी साईज असते ती हॅलोजन ॲटमची साईज ज्यावेळेस इन्क्रीज होते तर त्यावेळेस कार्बन हॅलोजनची जी बॉन्ड लेंथ आहे याच्यावर सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. त्याच्यातला पहिला जो इफेक्ट आहे तो पहिला इफेक्ट सगळ्यात महत्वाचा आहे
द लेंथ ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड इन्क्रीजेस. सगळ्यात महत्वाचं आहे बाळांनो की ही जी लेंथ आहे कार्बन हॅलोजनची ही काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे काय की जसं जसं आपण हॅलोजनची साईज इन्क्रीज करतो, सिमिलरली कार्बन हॅलोजन जी लेंथ आहे बॉन्ड लेंथ इट इज ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, कारण जसं जसं साईज वाढत जाते हॅलोजनची बॉन्ड लेंथ सुद्धा इन्क्रीज होत जाते. सेकंड जो फॅक्टर आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचा, ऍज बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस बॉन्ड एनर्जी डिक्रीजेस. म्हणजे जशी जशी कार्बन हॅलोजनची बॉन्ड लेंथ इन्क्रीज होईल तर त्या बॉन्डला ब्रेक करायला जी एनर्जी लागेल, डिसोसिएशनला जी एनर्जी लागेल ती एनर्जी कमी कमी होत जाईल. याचा मिनिंग काय झाला की जेवढा बॉन्ड लार्ज असेल, बॉन्डची लेंथ जास्त असेल तेवढं त्या बॉन्डला ब्रेक करायला एनर्जी कमी लागते, आणि जेवढी बॉन्ड लेंथ शॉर्ट असेल तेवढं त्या बॉन्डला ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते. अजून हॅलोजनची जी साईज आहे याचा इफेक्ट डायपोल मुवमेंटवर सुद्धा होत असतो. आणि कार्बन हॅलोजन बॉन्ड जो असतो त्या कार्बन हॅलोजन बॉन्ड इन्क्रीज झाल्यामुळे ती जी डायपोल मुवमेंट आहे, कार्बन हॅलोजनची जी डायपोल मुवमेंट आहे ती डायपोल मुवमेंट सुद्धा डिक्रीज होत असते. आता आपण हे पुढच्या टेबल मध्ये आपल्याला या सगळ्या पॅरामीटर्स दिलेले आहेत. या पॅरामीटर्सला आपण पुढच्या टेबलमध्ये शॉर्ट मध्ये समजून घेऊ. आपण इथं एक मिथाइल ग्रुप, अल्किल ग्रुप सेम घेतलेला आहे, फक्त आपण हॅलोजन चेंज केलेले आहेत. बघा, पहिलं जे एक्झाम्पल आहे मिथाइल फ्लोराईड, दुसरा आहे मिथाइल क्लोराईड, तिसरा आहे मिथाइल ब्रोमाइड, आणि लास्ट वाला आहे मिथाइल आयोडाइड. याच्यामध्ये आपण फक्त हॅलोजन चेंज केला आहे, अल्किल ग्रुप सेम आहे. तर मग याच्या टॉप पासून बॉटम पर्यंत म्हणजे फ्लोरीन टू आयोडीन साईज इन्क्रीज होणार आहे. ऍज साईज इन्क्रीजेस बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. बघा आता कार्बन फ्लोरीन ची बॉन्ड लेंथ याच्यामध्ये आहे 139 पिकोमीटर, या सगळ्या बॉन्ड लेंथ पिकोमीटर मध्ये असतील. दुसरी जी बॉन्ड लेंथ आहे 178 इन्क्रीज झाली क्लोरीनची साईज इन्क्रीज झाल्यामुळे. त्यानंतर थर्ड वन आहे 193 परत इन्क्रीज झाली, अँड लास्ट वन इज 240. म्हणजे साईज जशी जशी हॅलोजनची इन्क्रीज होते बॉन्ड लेंथ सुद्धा इन्क्रीज होते. ऍज बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, आता बघा बॉन्ड लेंथ वर बॉन्ड एन्थॅल्पी किंवा बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी सुद्धा आपण त्याला म्हणतो, ती डिपेंड असते. ओके, मग जसं जसं साईज इन्क्रीज होते बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जी असते ती कमी कमी होत जाते. बघा आता इथं मिथाइल फ्लोराईडची बॉन्ड लेंथ कमी आहे म्हणून त्याला जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी किंवा बॉन्ड एन्थॅल्पी लागते ती असते 452 किलोजूल पर मोल. पण जर तुम्ही टॉप पासून बॉटम पर्यंत कम्पेअर केली तर क्लोराईड कंटेनिंग मॉलिक्यूल साठी 351 आहे. त्यानंतर मिथाइल ब्रोमाइड साठी ती 293 झाली. त्यानंतर मिथाइल आयोडाइड साठी ती 234 झाली, डिक्रीज झाली. लाईक दिस डायपोल मुवमेंट ऑल्सो डिक्रीजेस. बघा डायपोल मुवमेंट सुद्धा कमी होईल. तो असतो मिथाइल क्लोराईड साठी 1.847, मिथाइल क्लोराईड साठी 1.860. त्यानंतर इथं थोडासा इन्क्रीज झाला पण पुढे लगेच डिक्रीज होतो. परत बघा मिथाइल ब्रोमाइड साठी झाला तो 1.830, आणि परत थोडासा आयोडीन साठी डिक्रीज झाला 1.636 एवढा. त्यानंतर सेकंड हे आपलं होतं अल्किल हॅलाइड साठी. त्यानंतर सेकंड आहे नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड इन एरिल हॅलाइड्स. आता आपण अल्किल हॅलाइड जे बघितले त्या अल्किल हॅलाइड मध्ये कार्बन आणि हॅलोजन याच्यामधला जो बॉन्ड आहे तो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. पहिले तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि याच्यामध्ये हा जो कार्बन आहे बाळांनो, या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp3. ओके, मग आता आपल्याला पुढचे जे स्टडी करायचे त्या पुढच्या स्टडीमध्ये अरिल हॅलाइड जे आहे याचे कार्बन हॅलोजन बॉन्डचे नेचर आपल्याला स्टडी करायचे. आणि याच्यात आपण लक्षात घ्यायला पाहिजे प्रिव्हियस जे आपण अल्किल हॅलाइडचे एक्झाम्पल घेतलं त्याच्यात आणि याच्यात एक चेंज आहे की कार्बन हॅलोजन बॉन्ड जो असतो अल्किल हॅलाइड मध्ये सिंगल बॉन्ड असतो, पण अरिल हॅलाइड मध्ये तो डबल बॉन्ड असतो. मग याच्यामध्ये काय असतं की कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अरिल हॅलाइड इज शॉर्ट अँड स्ट्रॉंग ऍज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड मधला कार्बन हॅलोजन बॉन्ड हा शॉर्ट असतो, म्हणजे त्याची लेंथ कमी असते आणि शॉर्ट असल्यामुळे तो स्ट्रॉंग होऊन जातो. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? अल्किल हॅलाइडच्या कार्बन हॅलोजन बॉन्डच्या कंपॅरिझन मध्ये. मग आता असं का बरं होतं
तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही इम्पॉर्टंट इफेक्ट्स जे असतात किंवा इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यावर काम करत असतात. पहिला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे रेझोनन्स इफेक्ट. तर हे रेझोनन्स इफेक्ट जो असतो हे काय वर्क करतं की याच्यामध्ये हे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यात तुम्हाला कळेल की हॅलोजन जो आहे, हॅलोजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे हॅलोजन इथं दोन टाईपची इफेक्ट शो करतो. एक इफेक्ट असतो मायनस आय इफेक्ट अँड सेकंड वन इज मायनस आर इफेक्ट. मीन्स म्हणजे हॅलोजन जो आहे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्यामुळे तो मायनस आय इफेक्ट शो करतो. म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो त्या अरिल ग्रुप पासून विड्रॉ करतो. पण सायमल्टेनियसली त्याच्याकडे लोन पेअर असतात, त्या लोन पेअर मुळे होतो प्लस आर इफेक्ट. याच्यात काय होतं, हा जो हॅलोजन आहे हा हॅलोजन इथं ही जी लोन पेअर आपल्याला दिसते हॅलोजनवरची, ही लोन पेअर ही जी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे या कॉन्जुगेटेड सिस्टीम सोबत ती डिलोकलाइज होते. बघा आता इथं याच्यामध्ये ही जी एक लोन पेअर आहे इकडे डिलोकलाइज झाली, बरोबर. या लोन पेअर सोबत हा डबल बॉन्ड म्हणजे ही पूर्ण कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. मग ही कॉन्जुगेटेड सिस्टीम जी आहे याच्यात हा जो डबल बॉन्ड आहे परत हा ब्रेक होतो आणि त्याची लोन पेअर या सेकंड नंबरच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये ती डिलोकलाइज होत असते, तिकडे शिफ्ट होते. नंतर हे फर्स्ट स्ट्रक्चर प्रोड्यूस होतं. नंतर परत हा निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये आहेत. त्यामुळे काय होतं, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो परत इकडे डिलोकलाइज होतो. परत हा निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज झाल्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज नंतर या 4 नंबरच्या कार्बनवर शिफ्ट होतो आणि सेकंड नंबरचे स्ट्रक्चर प्रोड्यूस होतं. परत इथं हा निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड दीज आर इन कॉन्जुगेशन कॉन्जुगेशन. मग त्यामुळे काय होतं की परत हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होतो, ओके. आणि परत डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच्या तो जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इथं या 6 नंबरच्या कार्बनवर शिफ्ट होतो आणि थर्ड नंबरचं स्ट्रक्चर तयार होतं. परत हा निगेटिव्ह चार्ज इकडे डिलोकलाइज होतो, डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा जो हॅलोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, जो हॅलोजनने लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्याने क्रिएट झाला होता, परत हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो डिसअपियर होऊन जातो. आता याच्यात काय होतं की याच्यामध्ये बेसिकली जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर स्ट्रक्चर नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड या स्ट्रक्चर मध्ये बाळांनो जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं ऑब्झर्वेशन मिळेल की इथं कार्बन आणि हॅलोजनचा जो बॉन्ड आहे, हा कार्बन हॅलोजनचा बॉन्ड, हा कार्बन हॅलोजनचा जो बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड आहे, ओके. हा बघा इथं हे तिघ स्ट्रक्चर मध्ये, बट ऍक्च्युअली इट इज नॉट अ कम्प्लिटली डबल. हा कम्प्लिटली डबल नाही, हा पार्शियली डबल बॉन्ड आहे. म्हणजे त्याचं नेचर आपण म्हणू शकतो की हाफ आहे. डबल बॉन्ड पण नेचर आहे आणि सिंगल बॉन्ड पण नेचर आहे. पण याच्यामुळे होतं असं की याची जी बॉन्ड लेंथ आहे, या बॉन्डची जी बॉन्ड लेंथ आहे ती बॉन्ड लेंथ डिक्रीज होऊन जाते ड्यू टू द पार्शियल नेचर, मीन्स नेचर इन बिटवीन सिंगल बॉन्ड अँड डबल बॉन्ड. मग याच्यामुळे काय होतं, जसंही त्याची जे डबल बॉन्ड कॅरेक्टरमुळे तो बॉन्ड शॉर्टर होतो, शॉर्टर झाल्याबरोबर तो बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंग असतो. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं जेवढी बॉन्ड लेंथ कमी जेवढा तो बॉन्ड शॉर्ट तेवढा तो बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंग असतो. म्हणून अल्किल हॅलाइडच्या कार्बन हॅलोजन बॉन्ड पेक्षा अरिल हॅलाइडच्या कार्बन हॅलोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. त्यानंतर हे झालं तुमचं एक एक्झाम्पल. त्यानंतर दुसरं जो त्याच्यात इफेक्ट काम करत असतो तो असतो हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. आता बघा मी तुम्हाला याच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की कार्बन हॅलोजन सिंगल बॉन्ड जो आहे अल्किल हॅलाइड मधला, त्याच्यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन जे असतं ते sp3 असतं. बट इन अरिल हॅलाइड्स, जस्ट मी आता तुम्हाला बोललो की अरिल हॅलाइड जे असतात त्या अरिल हॅलाइड्स मध्ये कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे याच्यामध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2 असतं. मग आता याच्यात होतं असं की इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वर्क करते, कार्बनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती वर्क करते. म्हणजे कशी वर्क करते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंट एस कॅरेक्टर. इथं एक लक्षात ठेवा बाळांनो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे कार्बनची ही पर्सेंट एस कॅरेक्टरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे याचा अर्थ काय,
जेवढं पर्सेंट एस कॅरेक्टर जास्त तेवढी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा काय असते बाळांनो, जास्त असते. लक्षात घ्या. आता पर्सेंटेज कॅरेक्टर कोणामध्ये जास्त असतं, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असतं त्याच्यामध्ये पर्सेंट एस कॅरेक्टर हे 33% असतं नियर अबाउट. पण ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं त्याच्यामध्ये पर्सेंट एस कॅरेक्टर हे 25% असतं. म्हणजे अल्किल हॅलाइड मध्ये कार्बन जो आहे त्या कार्बनचं पर्सेंट एस कॅरेक्टर आहे 25% आणि अरिल हॅलाइड मध्ये आहे 33%. आणि आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं जेवढं पर्सेंटेज कॅरेक्टर जास्त तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. मग आता याच्यात जो अरिल हॅलाइड्स असतात त्याच्यामध्ये कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त असते आणि त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो बॉन्ड स्ट्रॉंगर होतो. म्हणजे त्यानंतर पुढची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती पुढची फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट साठी आपण काही फॅक्टर्स घेतलेले आहेत. त्याच्यातला पहिला फॅक्टर आपण जो स्टडी करणार आहोत तो आहे सगळ्यात महत्वाचा. याच्यात बघा, याच्यात आपण फक्त हॅलोजन चेंज केलेला आहे, अल्किल ग्रुप रिमेन ऍज इट इज. मग याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट स्टडी करण्यासाठी आपण पहिल्या फॅक्टर मध्ये हॅलोजन चेंज करतोय पण अल्किल ग्रुप जे आहे तो अल्किल ग्रुप आपण ऍज इट इज राहू देणार आहेत. मग याच्यात काय येणार आहे बघा, लक्षात घ्या. द बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मास ऑफ हॅलोजन. म्हणजे काय, याच्यात बघा तुम्ही आपण टेबल प्रमाणे समजून घेऊ. हे जे हॅलो अल्केन्स आहेत याच्यात बघा हा मिथाइल फ्लोराईड आहे, मिथाइल क्लोराईड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाईड. याच्यामध्ये मिथाइल ग्रुप सेम आहे फक्त हॅलोजन बदलतोय. हॅलोजन चेंज झाल्यामुळे झालं असं की ऍज मास इन्क्रीजेस, मास ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. बघा इथं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झालाय. अल्किल मिथाइल फ्लोराईडचा बॉइलिंग पॉइंट 194.6, त्यानंतर मिथाइल क्लोराईडचा आहे 248.8, त्यानंतर मिथाइल ब्रोमाइडचा आहे 276.6, त्यानंतर मिथाइल आयोडाईडचा आहे 315.4. म्हणजे सगळ्यात जास्त आहे मिथाइल आयोडाईडचा आणि सगळ्यात कमी आहे मिथाइल फ्लोराईडचा. जसं जसं मास आपण हॅलोजनचे इन्क्रीज करतो त्याप्रमाणे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट सुद्धा काय होत जातात, त्यांचे इन्क्रीज होत असतात. त्यानंतर सेकंड जो फॅक्टर आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. इथं आपण हॅलोजन सेम ठेवू बट अल्किल ग्रुप जो आहे तो आपण अल्किल ग्रुप मधले नंबर ऑफ कार्बन्स किंवा कार्बन चेन आपण इन्क्रीज करत जाऊ. मग याच्यात काय होतं, ऍज नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस or as mass of alkyl group increases, boiling point of alkyl halide also increases. हे लक्षात घ्या. बघा सेकंड पॉइंट तो जे सेकंड पॉइंट काय सांगतो आपल्याला, जसं जसं आपण अल्किल हॅलाइडचा मास इन्क्रीज करत जाऊ. बघा इथं आपण हॅलोजन सेम ठेवलाय फक्त अल्किल ग्रुप जो आहे त्याच्यातले नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज करतोय किंवा अल्किल ग्रुपची चेन आपण इन्क्रीज करतोय. जसं जसं मास त्याचं इन्क्रीज होत जाईल सायमल्टेनियसली तुम्ही जर बघितलं मॉलिक्युलर मास इन्क्रीज झालं पण आपण हॅलोजन सेम ठेवलाय तसं तसं बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होणार आहे मॉलिक्युलर मास इन्क्रीज झाल्यामुळे. बघा इथं आहे तुमचा मिथाइल क्लोराईड, इथाइल क्लोराईड, एन प्रोपिल क्लोराईड, एन ब्युटिल क्लोराईड. याच्यात जर तुम्ही बघितलं तर याच्यात एक कार्बन आहे, याच्यात 2 कार्बन, याच्यात 3 कार्बन, याच्यात 4 कार्बन. ऑब्व्हियसली आणि क्लोरीन सेम आहे सगळ्यांमध्ये. क्लोराईड ठेवला पण क्लोराईड आपण इथं घेतलेला आहे. ओके. मग पण याच्यात काय होतंय, आपण कार्बन इन्क्रीज करतोय म्हणजे मास इन्क्रीज होतोय. मग त्या कार्बन इन्क्रीज झाल्यामुळे मास पण इन्क्रीज होतं म्हणून बघा बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतो. पहिल्याचा होता 248.8, दुसऱ्याचा झाला 285.5, तिसऱ्याचा झाला 320, चौथ्याचा झाला 351.5 इन केल्विन. सगळे बॉइलिंग पॉइंट हे केल्विन मध्ये आहे. आता याच्यात तिसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, आपण अल्किल हॅलाइड जे आहे त्याचे आयसोमर्स घेतलेले आहेत. आयसोमर्स. आता आयसोमर्स कसे, एन असेल, सेकंडरी असेल, आयसो असेल किंवा टर्शरी असेल. आता याच्यात जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये ब्रांचिंग इन्क्रीज होत जाते. जो एन अल्किल हॅलाइड असतो त्याच्यामध्ये ब्रांचिंग नसते. इज अ स्ट्रेट लाईन अल्किल हॅलाइड स्ट्रेट असतो, त्याच्यात कार्बन चेन एकदम स्ट्रेट असते. पण बाकीचे जे असतात सेकंडरी, आयसो, टर्शरी याच्यामध्ये ब्रांचिंग इन्क्रीज होत जाते आणि तर तोच फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे. ऍज
ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. ब्रांचिंग जशी जशी ब्रांचिंग इन्क्रीज होईल बाळांनो तसं तसं बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होणार आहे. मग हे सगळ्यात महत्वाचे कोणासाठी असणार आहे? आयसोमेरिक अल्किल हॅलाइडसाठी. आयसोमेरिक अल्किल हॅलाइडसाठी. आता असं का बरं होतं? याच्या मागे रिझन आहे सरफेस एरियाच्या. कोणाचे रिझन याच्या मागे सगळ्यात महत्वाचं? सरफेस एरिया. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा जो स्ट्रेट चेन अल्किल हॅलाइड असतो याच्यामध्ये सरफेस एरिया जो आहे बाळांनो तो जास्त असतो. आणि हा जो हायली ब्रांच टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे याच्यामध्ये याची तो जो अल्किल हॅलाइड ग्रुप आहे त्याची साईज जास्त असल्यामुळे त्याचा सरफेस एरिया डिक्रीज होत जातो. ऍज सरफेस एरिया डिक्रीजेस मीन्स ब्रांचिंग इन्क्रीजेस. ब्रांचिंग जशी जशी वाढत जाईल तसा तसा सरफेस एरिया डिक्रीज होईल आणि जशी जशी ब्रांचिंग वाढेल तसा तसा बॉइलिंग पॉइंट हा डिक्रीज होत जातो. बघा एन ब्युटिल ब्रोमाइड मध्ये एन ब्युटिल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल, त्यानंतर सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉइंट कमी झाला आणि त्यानंतर सगळ्यात कमी असणारे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता हे झालं बॉइलिंग पॉइंट इन अल्किल हॅलाइड्स. तसंच मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन अरिल हॅलाइड सुद्धा सगळ्यात महत्वाचे. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आयसोमेरिक डाय हॅलोबेन्झिन घेणार आहोत आणि त्यांचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जे आहेत ते कम्पेअर करणार आहोत. मग बघा त्याच्यात काय आहे? द आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन नियरली दे हॅव अ सेम बॉइलिंग पॉइंट्स. त्यांचा बॉइलिंग पॉइंट जवळपास सारखा असतो. आपण पुढे टेबल बघणार आहोत, त्या टेबलमध्येही ते तुम्हाला कळणार आहे. बट दे हॅव अ व्हेरिएबल मेल्टिंग पॉइंट्स. म्हणजे त्यांचे बॉइलिंग पॉइंट नियर अबाउट सेम असतात पण त्यांचे जे मेल्टिंग पॉइंट असतात ते मेल्टिंग पॉइंट थोडेसे व्हेरिएबल असतात, चेंज असतात. आता याच्यामध्ये काय असतं? मेल्टिंग पॉइंट ऑफ पॅरा आयसोमर सगळ्यात महत्वाचे. बघा तीन इथं जे अरिल हॅलाइड्स मध्ये तीन टाईपचे आयसोमर असतात, ऑर्थो, त्यानंतर मेटा आणि त्यानंतर पॅरा. आता याच्यामध्ये हा जो पॅरा आयसोमर असतो, पॅरा, या पॅरा आयसोमरच्या ऑर्थो आणि मेटा या आयसोमरच्या कंपॅरिझन मध्ये मेल्टिंग पॉइंट थोडासा जास्त असतो. आता याच्या मेल्टिंग पॉइंट जास्त असण्याचे रिझन काय आहे? की हा जो पॅरा आयसोमर आहे बाळांनो, या पॅरा आयसोमरचं स्ट्रक्चर हे सिमेट्रिकल स्ट्रक्चर असतं. त्यांनी त्याचे जे स्ट्रक्चर असतं ते क्रिस्टल लॅटिस मध्ये एकदम क्लोजली पॅक्ड असतं. मग ते क्लोजली पॅक्ड असल्यामुळे काय होतं? ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं त्या पॅरा आयसोमर मध्ये ते जास्त असतं, स्ट्रॉंग असतं. आणि जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तेवढं तो बॉन्ड ब्रेक करायला इंटरमॉलिक्युलर फोर्स ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते. म्हणून पॅरा आयसोमरचा मेल्टिंग पॉइंट हा ऑर्थो आणि मेटा आयसोमर पेक्षा जास्त असतो. बघा आता ह्या टेबलमध्ये आपल्याला तर दिलेलं आहे. बघा अरिल हॅलाइड, त्यानंतर त्यांचे बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट. जर तुम्ही बॉइलिंग पॉइंट मध्ये कंपॅरिझन केलं ते नियर अबाउट सेम आहेत, जवळपास सेम आहेत बॉइलिंग पॉइंट्स. ऑर्थोचा आहे 453, त्यानंतर मेटाच्या 443, पॅराच्या 448. पण जर तुम्ही मेल्टिंग पॉइंट मध्ये कंपॅरिझन केली, ऑर्थोचा आहे 256, त्यानंतर मेटाचा आहे 249. यांच्यामध्ये काही जास्त व्हेरिएशन नाहीये. पण जर तुम्ही बघितलं पॅराच्या, जर तुम्ही या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर पॅराच्या सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉइंट आहे आणि त्याचे रिझन मी तुम्हाला जस्ट आता एक्सप्लेन केलं. आता लास्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. याच्यात काय असतं बाळांनो? अल्किल हॅलाइड्स, आता जस्ट बोललो मी तुम्हाला की अल्किल हॅलाइड्स आर पोलर इन नेचर. आता ते अल्किल हॅलाइड जे असतात त्यांचे नेचर पोलर असतात. याच्या मागचे रिझन मी तुम्हाला सांगितलं काय? द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड हॅलोजन. कार्बन आणि हॅलोजन जे असते यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये खूप डिफरन्स असतो आणि हॅलोजन जो असतो त्याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. जस्ट बोललो होतो तुम्हाला मी, हॅलोजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. मग याच्यामुळे काय होतं की दोन अल्किल हॅलाइड ग्रुप जे असतात यांच्यामध्ये डायपोल अट्रॅक्शन क्रिएट होतं, की जे तुम्ही 11वीला सुद्धा शिकला, डायपोल अट्रॅक्शन किंवा डायपोल इंटरॅक्शन. आता याच्यात होतं काय की अल्किल हॅलाइड मध्ये म्हणजे दोन अल्किल हॅलाइड ग्रुप हे डायपोल अट्रॅक्शन एकमेकांसोबत स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतात. पण जर तुम्ही आपल्याला सोल्युबिलिटी जर त्याची स्टडी करायची असेल तर जनरली आपण त्यांना वॉटरमध्ये किंवा अदर ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करून बघतो किंवा मिक्स करून बघतो.
जर तुम्ही अल्किल हॅलाइड्सला वॉटर मध्ये जर मिक्स केलं, वॉटर मॉलिक्यूल सोबत, ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाही. दे आर नॉट एबल टू फॉर्म द हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे याच्यामुळे काय होतं, हे जे अल्किल हॅलाइड्स असतात, दे आर इमिसिबल विथ वॉटर. ते वॉटर सोबत इमिसिबल असतात, म्हणजे वॉटर सोबत ते मिक्स होत नाहीत किंवा ते वॉटर सोबत इनसोल्युबल असतात. बट जर तुम्ही त्याच अल्किल हॅलाइड्सला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह केलं, मग कोणते कोणते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, अल्कोहोल घ्या, इथर घ्या, बेन्झिन घ्या, दुसरे कोणते असेल कार्बन टेट्राक्लोराइड घ्या, यांच्या सोबत जर तुम्ही त्यांना मिक्स केलं तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ते इझिली मिसिबल होत असतात. मग जसं अल्किल हॅलाइड हे वॉटर सोबत इमिसिबल असतात, सिमिलरली अरिल हॅलाइड्स ऑल्सो आर इनसोल्युबल इन वॉटर. हे अरिल हॅलाइड सुद्धा वॉटर सोबत इनसोल्युबल असतात. मग जर तुम्ही त्याच अरिल हॅलाइड्सला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं तर ते त्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इझिली सोल्युबल होतात, म्हणजे अल्कोहोल, इथर, क्लोरोफॉर्म, बेन्झिन, कार्बन टेट्राक्लोराइड यांच्यामध्ये. ओके, तर हे होते आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स अँड अरिल हॅलाइड्स, की ज्याच्यात आपण 3 फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या.